श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. सांख्य तत्वज्ञानाचा मूळ गाभा जर काही असेल तर प्रकृती आणि पुरुष यांचं स्वरूप आणि त्यांचा परस्परांशी असणारा संबंध. सर्वांच्या अंतर्यामी असणारे आत्मतत्व हेच केवळ चैतन्य स्वरूप आहे आणि तेच आपल्या सर्व जगताचं अधिष्ठान आहे. हा उपनिषदातील सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आहे. पण या एकमेव असणाऱ्या परमात्मा परमेश्वरापासून म्हणजेच या सत्तेपासून हे विविध रंगी विविध ढंगी जग, ज्याला आपण सृष्टी म्हणतो, निसर्ग म्हणतो, प्रकृती म्हणतो, ही कशी निर्माण होते याचं मात्र स्पष्टीकरण उपनिषदामध्ये नाही. सांख्य तत्वज्ञानामध्ये पुरुष आणि प्रकृती या संबंधाचा विचार करताना आणि या प्रकृतीपासून विकास घडून येताना जी काही प्रक्रिया होते त्यातून हे बहुरंगी आणि विविधतेने भरलेले विश्व क्रमाक्रमाने कसे निर्माण होते, कसे साकार होते याचं विवेचन स्पष्ट करून सांगितलेलं आहे. या विश्वाचं उपादान कारण म्हणजे जी प्रकृती, ती स्वतः नित्य आहे परंतु अचेतन आहे आणि विकारी आहे. उपादान कारण याचं स्पष्टीकरण म्हणजे ज्यामध्ये बदल घडतो ते, आणि निमित्त कारण म्हणजे ज्याच्यामुळे बदल घडतो तो. म्हणून या संपूर्ण जगत निर्मितीच्या पाठीमागे भगवंत किंवा परमात्मा परमेश्वर हे निमित्त कारण आहे आणि त्याच्यापासून बनलेली ही प्रकृती हे उपादान कारण आहे, कारण त्याच्यामध्ये नेहमी बदल घडत असतात. प्रकृती ही निसर्गताच क्रियाशील असते. पुरुष म्हणजे आदी नारायण किंवा ज्याला आपण परमात्मा परमेश्वर म्हणतो, तो या सृष्टीचं निमित्त कारण नव्हे. पुरुष आणि प्रकृती यांच्या सानिध्याने पुरुष प्रकृतीमध्ये चैतन्य निर्माण करतो आणि त्या अचेतन प्रकृतीला सृष्टी निर्माण करण्यासाठी समर्थ करतो. सृष्टी निर्माण करण्याच्या या प्रक्रियेमध्ये प्रकृतीला महत्त्वाचं स्थान आहे, पुरुषाला नाही. कारण पुरुष हा अकर्ता मानलेला आहे. हे जे चेतन तत्व प्रकृतीमध्ये प्रतिबिंबित होते ते फक्त सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेला चालना देते, प्रेरणा देते. आणि हे चेतनत्व सृष्टी निर्मितीचे उपादान कारण किंवा निमित्त कारण नव्हे. या सृष्टीची, विश्वाची विविधता निसर्गापासून निर्माण होते, आत्मतत्वापासून नव्हे. पुरुष हा केवळ प्रकाशात्मक चैतन्य स्वरूप असतो. आत्मतत्वाचा विश्वाशी असणारा संबंध हा कृत्रिम आणि बाह्य स्वरूपाचा असतो.
अनादी कालापासून चालत आलेल्या या प्रवाहामुळे आपल्यामध्ये अज्ञान आणि विकारवशता असे दुर्गुण निर्माण होतात आणि या कर्मप्रवाहामुळेच मानव जन्म मरणाच्या या फेऱ्यामध्ये अडकतो. याचा दोष आपण अज्ञानाने आत्मस्वरूपावर आरोपित करतो. आत्मतत्वाच्या विशुद्धतेची जाणीव करून घ्यावी आणि ते प्रकृतीपासून कसे भिन्न आहे याचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं, हाच या सगळ्या अभ्यासाचा मूळ हेतू आहे. ही प्रकृती, ज्याला आपण अष्टधा प्रकृती म्हणतो, 5 पंचमहाभूते आणि 3 गुण यांनी बनलेली ही प्रकृती हेच या विश्वाचं मूळ आणि एकमेव उपादान कारण आहे. उपादान कारण याचा अर्थ ज्याच्यामध्ये बदल होतो असं. ही प्रकृती 3 गुणांनी युक्त असते, सत्व रज तम. आणि प्रकृतीच्या मूळ स्वभावामध्ये, मूळ स्वरूपामध्ये हे 3ही गुण समसमान अवस्थेमध्ये असतात. अविवेकामुळे, पुरुषाशी संबंध आल्यामुळे ही साम्यावस्था बिघडते. तेव्हा तिच्यापासून ही बहुरूपी सृष्टी निर्माण होते. जीवात्म्यांच्या या कृतीमुळे त्यांना विविध स्वरूपाची पाप पुण्ये प्राप्त होतात आणि याच कारणामुळे विश्वामध्ये वैचित्र्य निर्माण होतं. असं हे मत जे सांख्य मतवादी लोकांनी मांडलेलं आहे, याच्यामध्ये अनेक प्रकारच्या मतभिन्नता आपल्याला दिसून येतात आणि प्रकृतीची 3 गुणांची साम्यावस्था का बिघडते यामध्ये सुद्धा अनेक मतभेद आपल्याला दिसून येतात. ईश्वरवादी जे सांख्यमतवाले लोक आहेत ते प्रकृती आणि पुरुष हे एकाच विश्वात्म्याचे अंश आहेत किंवा शक्ती आहेत असं मानतात. त्यांचा संयोग होणं किंवा वियोग होणं हे ईश्वराचे अतीत सामर्थ्य किंवा क्रिया, या सगळ्या गोष्टी काळाच्या मार्फत घडून येतात असं काही जण मानतात. काही जणांच्या मते पुरुषाच्या संयोगाने प्रकृतीमध्ये एक प्रकारची अस्वसंवेद्य असणारी प्रेरणा निर्माण होते आणि या प्रेरणेमुळेच विविध प्रकारचे अनुभव येतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. अतीत पुरुष आणि प्रकृती यांच्या मिलनाचा आभास निर्माण करणाऱ्या या गोष्टींचा ऱ्हास होऊन पुरुषाची बद्धतेतून मुक्तता होते. बुद्धी आणि पुरुष यामध्ये खराखुरा संबंध नाहीच. बुद्धीमध्ये अतीत असणारे माया तत्व असल्यामुळे पुरुष आणि बुद्धी हे वेगळे आहेत अशी जाणीव होऊ शकत नाही. हा भ्रम निर्माण होणं हीच पुरुषाची बद्धावस्था असं काही सांख्यमतवादी मानतात. पुरुष आणि प्रकृती ही सर्वथा निराळी आहेत. याचा विवेक नसणं हेच या भ्रमाचं मूळ स्वरूप असतं आणि ही अविद्या हेच दुःखाचं कारण आहे. या भ्रमाचा जेव्हा निराश होतो तेव्हा पुरुष मुक्त होतो आणि त्याच्या मूळच्या चैतन्यमयी स्वरूपामध्ये, त्या जाणीवेमध्ये
तो मग्न होतो. हीच मोक्षावस्था असं समजलं जातं. आणि एकदा का ही मोक्ष अवस्था प्राप्त झाली की सगळ्या ऐहिक दुःखापासून सुटका होते, मुक्तता होते, असं काही सांख्यमतवादी मानतात. एका बाजूला ज्ञानाचा विषय आणि दुसऱ्या बाजूला चैतन्य असणारं तत्व, अशा या दोन गोष्टी असल्याशिवाय मानवी अनुभव आपल्याला येऊ शकणार नाहीत. जड प्रकृती हीच अनुभवाच्या घटक असलेल्या वस्तूंचा आधार असते आणि चेतन तत्व म्हणजेच पुरुष, ज्ञानाचं उगमस्थान असणारी ही दोन्ही तत्वे खरोखरच अस्तित्वात आहेत, परंतु ती एकमेकांपासून भिन्न आहेत. अविवेकामुळे या दोन्ही गोष्टी किंवा ही दोन्ही तत्वे एकच आहेत असा चुकीचा ग्रह करून घेतल्यामुळे प्रकृतीचे विकार पुरुषावर लादले जातात. प्रकृती आणि पुरुष यांच्या भिन्नत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेऊन हा विवेकाचा आग्रह आपण समूळ नष्ट केला पाहिजे, असं काही सांख्यवाद्यांचं मत आहे. अनेक प्रकारची जी दर्शनशास्त्र आज उपलब्ध आहेत, या सर्वांचं उद्दिष्ट मानवी जीवनातील दुःखापासून मुक्ती मिळवण्याच्या मानवी प्रयत्नांना हातभार लावावा एवढाच आहे. मानवी जीवनामध्ये वैफल्य, दुःख, वासना या गोष्टी भरलेल्या असतात. मानवाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला सुख प्राप्त होत नाही आणि नको असलं तरी दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. यातून जगामध्ये बदलणारे व्यापार आणि त्यात सातत्याने होत असणारे बदल, नाही का, याच्या पलीकडे मानवाने गेलं पाहिजे. तत्वज्ञानामुळेच या ऐहिक सुखाच्या लाभाविषयी प्रबळ असणाऱ्या वासना नष्ट होतात आणि या वास्तव ज्ञानामुळेच कर्मबंध नाहीसे होऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते, असं हे सांख्यवादी लोकांचं मत आहे. आता गीतेमध्ये जो सांख्ययोग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये माणसाच्या जीवनामध्ये दोन गोष्टींना महत्त्व आहे. एक म्हणजे त्याचा प्रपंच आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमार्थ. प्रपंच हा कर्मप्रधान आहे तर परमार्थ हा बुद्धिप्रधान आहे. बुद्धीलाच आत्मानात्म विवेक असं म्हणतात. याचा अर्थ हा विचारपूर्वक विचार करायचा मार्ग आहे. जो विचार करून प्रत्येक प्रसंगामध्ये वागतो अशाच व्यक्तीला विवेकी असं म्हणतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रत्येक कृती ही विचार करूनच करावी. समर्थांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा त्यांनी विवेकावर भर दिलेला आहे आणि समर्थ सुद्धा विवेकाला राजा मानतात. भगवंत सुद्धा गीतेमध्ये विवेकाबद्दलच बोलतात. विचारामुळे माणसाला सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय हे कळून चुकतं आणि या विचारांच्या आधारावरच त्याने निर्णय घेतले पाहिजेत असं भगवान स्पष्टपणे सांगतात.
विवेकाचं प्रमुख कार्य काय असेल तर विचार प्रवृत्त करणं, विवरण करणं, एखाद्या गोष्टीचं विवेचन करणं आणि त्याचं विश्लेषण करणं. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा या विश्लेषणाच्या आधारानेच माणूस सत्य असत्य, योग्य अयोग्य, शाश्वत अशाश्वत यांची पारख करू शकतो आणि योग्य प्रकारचा निर्णय घेऊ शकतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.